नमस्कार. तुम्हाला मी थिअरी सांगणार आहे. ब्लॅक बॉक्स थिंकिंग थिअरी. म्हणजे असं ब्लॅक बॉक्स थिंकिंग काय थिअरीवरचं एक काहीतरी पुस्तक आहे आणि त्यामध्ये ती मांडलेली थिअरी आहे. म्हणजे त्यात चूक त्या थिअरीचा अर्थ चूक म्हणजे शेवट नाही आणि म्हणजे फेल्युअर इज नॉट अपोजिट ऑफ सक्सेस, इट्स अ पार्ट ऑफ सक्सेस. ह्या आशयाची ती थिअरी आहे आणि ती थिअरी अतिशय उत्कृष्ट आहे. मला ती आवडली म्हणून मी तुमच्या संग ती तुम्हाला शेअर करतो. आपण विमानाचा अपघात झालेला कधी ऐकलंय का? विमानाचा अपघात झाल्या झाल्या लगेच चूक कोणाची होती? पायलटची चूक होती का ते ट्रॅफिक कंट्रोल करणारी चूक होती किंवा काय? आपण चुका शोधतोय. म्हणजे ते कुणाला तर आपण ब्लेम करायसाठी चुका शोधतोय. पण जे एव्हिएशन करणारी जी गोष्ट आहे, लोक आहेत का नाही, ते चुकीतून काय शिकलो हे शोधण्याचा ते प्रयत्न करते. ती तुम्ही ब्लॅक बॉक्स ऐकला असतील. विमानात असा ब्लॅक बॉक्स असते, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली जाते, सगळा डाटा त्याच्यावर सेव्ह असते. तो ब्लॅक बॉक्स आहे तो अशासाठी असतोय की विमानाचा अपघात झाला की त्यात काही चुका झाल्या त्या शोधण्यात आल्या पाहिजेत आणि ते शोधल्यानंतर त्या चुकांवर काम केलं जाते आणि त्या चुकातून जे नवीन विमान बनणार आहे ते अधिक सुरक्षित आणि अधिक चांगलं बनते. पण आपल्या आयुष्यात आपण काय करतो माहिती आहे का? आपण चुका केल्या की आपल्या चुका लपवतोय, लोक काय म्हणतील याचा विचार करतोय. प्रत्येक चुकीमध्ये एक शिक्षण लपलेलं असते. म्हणजे काही ना काही तर त्या चूक ही घडते, प्रत्येकाकडून घडणार आहे आणि त्यात प्रत्येक गोष्टीत आपण शिकायला मिळणार. ज्यानं जो चुका मान्य करतोय का नाही, तो रोज एक प्रगती करतोय आणि ज्यानं चुका मान्य केल्या नाही तो तिथंच अडकतोय. काही चुका अशा असतात की ज्या आपण सार्वजनिक ठिकाणी मान्य करू शकत नाही. त्या चुका सार्वजनिक ठिकाणी राहू दे, आपण वैयक्तिक एकांतात असताना किंवा जवळच्या व्यक्तीजवळ किंवा स्वतः आत्मचिंतन करताना आपण त्या चुका मान्य केल्या पाहिजे. म्हणजे एक चूक हा काय तर शेवट नाही, चूक ही खरी तर सुरुवात आहे. ब्लॅक बॉक्स सारखी आपण मानसिकता ठेवायला पाहिजे आणि चुकांचा विचार करायचा, विश्लेषण करायचं आणि त्यात आपल्याला सुधारणा जेवढ्या करता येईल तेवढं सुधारणा केलं पाहिजे. कोण चुकलं, एखाद्या गोष्टीमध्ये कोण चुकलं ह्याच्यापेक्षा काय चुकलं हे महत्त्वाचं आहे आणि काय चुकलं ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण त्यातनं काय शिकलो, हे जर आपण थिअरी फॉलो केली तर आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकते. आणि त्या ब्लॅक बॉक्स थिंकिंगच्या स्टोरी त्यात एक पॉईंट आहे, ते त्यांनी थोडं पॉईंट दिले ते त्यातलं मी तुम्हाला सांगतो. त्यात कोण चुकलं ह्याच्यापेक्षा काय चुकलं हे महत्त्वाचं आहे आणि चुका लपवायच्या नाही. चुका लपवल्यामुळं प्रगती होणं, त्या चुका ज्यावेळी आपण लक्षात घेऊ स्वतःच्या, त्यात आपला विकास होतो आणि ती एव्हिएशनच सिद्ध केले. अपयश कौशल्य वाढवण्याचं माध्यम आहे. म्हणजे अपयश आलं की माणूस निराश होतोय, हे होतोय, पण आपल्या त्या आलेल्या अपयशावर आपण काहीतरी नवीन शिकतोय आणि त्यातनं आपण प्रगती करू शकतोय, आपलं कौशल्य विकसित करू शकतोय. हे एव्हिएशननं सिद्ध केलेलं आहे. अपयश यशाचा भाग आहे. अपयश हे यशाच्या विरुद्ध कधीच नसते. एखाद्या गोष्टीत अपयश आलं की ते पूर्ण यशाच्या विरुद्ध आहे असं नाही, की ते पार्ट आहे. अपयश हे यशाचा पार्ट आहे आणि तो पार्ट मोठ्या यशाच्या गोष्टींमध्ये हे छोटे अपयशाचं सारखं पार्ट हे 100% असणारच आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला ब्लॅक बॉक्स थिअरीसारखी किंवा त्यांच्या माइंडसेटसाठी ब्लॅक बॉक्स थिंकिंग बॉक्स असा जो आहे ते आपण त्यासारखी आपली मानसिकता सुधारायला पाहिजे. आपल्या चुका आपण स्वतः भले दुसऱ्याला सांगायच्या राहू दे, दुसऱ्याच्या लक्षात द्यायच्या राहू द्या किंवा समाजात किंवा चार चौघात आपल्याला मान्य करायला नाही जमणार ते, किंवा ते चुकीचं पण ठरू शकते, एखाद्या वेळी आत्मघातकी पण ठरू शकते. पण आपण संध्याकाळी एकांतात बसून किंवा इतरत्र वेळी एकांतात बसून थोडंसं त्या गोष्टीवर आत्मचिंतन केलं की आपल्या चुका आपल्याला लक्षात येतील आणि चुका लक्षात येऊन त्यात आपल्याला सवय काय असते, कोण चुकलं ह्याच्यावर ब्लेम टाकायचं, त्याच्यावर ब्लेम टाकायचं. ह्याच्यापेक्षा काय चुकलं हे शोधलं पाहिजे आणि काय चुकल्यानंतर त्यातनं आपल्याला काय शिकता येईल आणि ते काय जे शिकतोय त्याच्यावर एकदा ते काय शिकतोय, आपल्याला काय चुकलं लक्षात आलं की ऑटोमॅटिक काय करायला पाहिजे आपल्या लक्षात येते आणि काय शिकलं ह्याच्यावरनं ऑटोमॅटिक आपण पुढच्या वेळी त्या चुका टाळल्या जाते आणि आपण त्या अपयशातून नवीन यशाच्या पायरीकडे आपण जाऊ शकतो.